विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार। मागील वेळेस आपण ट्रँगल या चॅप्टरमधील काही सम सॉल्व केले होते। त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, त्यानंतर अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड, साइड अपोजिट टू द ग्रेटर अँगल अँड सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल हे थेरम आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित जे सम आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत। परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आपण पहिला थेरम आता बघतोय। परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम बघा, हा एक सेगमेंट आहे AB आणि ह्या AB सेगमेंटची ही जी लाईन आहे L ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे। परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी 90 चा अँगल होणार आहे आणि बायसेक्टर म्हणजे याचा अर्थ M हा AB चा मिड पॉइंट होणार आहे, म्हणजे AM इक्वल टू BM असा हा पार्ट येणार आहे। असं जर होत असेल तर ही जी लाईन L आहे ही लाईन L ह्या AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे असं म्हणतात। म्हणजे L परपेंडिक्युलर बायसेक्टर सेक AB ची जर असेल तर या ठिकाणी 90 चा अँगल होणार आहे आणि AM इक्वल टू BM होणार आहे, म्हणजे M हा सेक AB चा मिड पॉइंट होणार आहे। आणि असं जर असेल तर PA इक्वल टू PB असं असतं। PA इक्वल टू PB हे असं असतं। हा झाला या थेरमचा फर्स्ट पार्ट, म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर तर PA इक्वल टू PB असतं। आता सेकंड पार्ट उलट यायचं, म्हणजे PA इक्वल टू PB असं तुम्हाला दिलं असेल तर L हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो। याला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम। याचे टू पार्ट्स आहेत। हे दोन्ही जे पार्ट आहेत त्या दोन्ही पार्टला सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम असंच म्हणायचं। बघा, पार्ट फर्स्ट, इफ लाइन L इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB, इफ लाइन L इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल सेग AB चा, तर देन PA इक्वल टू PB, PA इक्वल टू PB असतं। झालं। आता सेकंड पार्ट आला। आता सेकंड पार्ट मध्ये PA इक्वल टू PB देणार तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार आहे। इफ PA इक्वल टू PB, PA इक्वल टू PB, देन लाइन L इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB, देन लाइन L इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB म्हणजे लाइन L जी आहे ही सेग AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे असं म्हटलं जातं। पुन्हा एकदा रिपीट करतो बघा मी, हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर PA इक्वल टू PB असतो। उलट PA इक्वल टू PB असेल तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो। दोघांचे मीनिंग सेम। हा झाला पार्ट 1 पार्ट 2। या दोघांना पण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम असंच म्हणायचं। परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आपण बघितला। त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम बघा, हा एक अँगल तुम्हाला दिलेला आहे PQR आणि त्याचा रे QS हा बायसेक्टर आहे आणि ह्या बायसेक्टर वरती A हा पॉइंट घेतलेला आहे। AB परपेंडिक्युलर काढलाय आपण रे QP वर, AC परपेंडिक्युलर काढलाय आपण रे QR वर। असं असेल तर AB इक्वल टू AC हे असं असतं। याला म्हणतात अँगल बायसेक्टर थेरम। जर इथे हा अँगल बायसेक्टर असेल तर AB इक्वल टू AC असतो। बघा, पार्ट 1 यामध्ये पण टू पार्ट येतात। इफ रे QS इज ए बायसेक्टर ऑफ अँगल PQR, इज ए बायसेक्टर ऑफ अँगल PQR, सेक AB परपेंडिक्युलर रे QP, सेक AB परपेंडिक्युलर रे QB and sec AC perpendicular रे QR, then AB equal to AC आणि असं असेल तर AB equal to AC असतं। हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट। आता सेकंड पार्ट मध्ये बघा, फर्स्ट पार्ट मध्ये हा अँगल बायसेक्टर तर हे इक्वल टू हे। आता सेकंड पार्ट मध्ये हे इक्वल टू हे तर हा अँगल बायसेक्टर होणार आहे। म्हणजे इफ सेक AB परपेंडिक्युलर रे QP, sec AB perpendicular रे QP and sec AC perpendicular रे QR and AB equal to AC. आता उलट AB equal to AC, then रे QS
इज ए बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे क्यू एस हा जो सेगमेंट आहे तो पी क्यू आरचा अँगल बायसेक्टर आहे. इज कॉल्ड ॲज अँगल बायसेक्टर थिअरम, यालाच म्हणतात अँगल बायसेक्टर थिअरम. नेक्स्ट थिअरम, इन अ ट्रायंगल अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड. अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड म्हणजे हा ट्रायंगल दिलाय तुम्हाला एक्स वाय झेड. बघा यामध्ये ही जी साइड एक्स झेड आहे ही एक्स वाय पेक्षा मोठी आहे, म्हणजे एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय. इन ट्रायंगल एक्स वाय झेड, इफ एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय, देन अँगल वाय इज ग्रेटर दॅन अँगल झेड. अँगल वाय इज ग्रेटर दॅन अँगल झेड. म्हणजे ट्रायंगल मध्ये साइड जर मोठी असेल तर त्या साइडच्या अपोजिट अँगल मोठा असतो. बघा एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय, देअरफॉर एक्स झेडच्या अपोजिट अँगल आला वाय. अँगल वाय इज ग्रेटर दॅन अँगल झेड. बघा एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय, एक्स झेड इज ग्रेटर दॅन एक्स वाय, देन angle y is greater than angle z is called as in a triangle angle opposite to the greater side. या थिअरमला म्हणायचं अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड. हे अँगल अपोजिट आहे कोणाचे, तर ग्रेटर साइडचे. हा एक थिअरम झाला. आता याच्या उलट येणार आहे, इन अ ट्रायंगल साइड अपोजिट टू द ग्रेटर अँगल, म्हणजे आता अँगल ग्रेटर देणार आणि त्याच्या अपोजिट साइड या ग्रेटर राहणार आहे. बघा इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी. अँगल बी हा सी पेक्षा मोठा आहे, मग अँगल बीच्या अपोजिट साइड आली एसी. ही सीची अपोजिट अँगल सीच्या अपोजिट साइड आली एबी. बघा म्हणजे अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी, देन एसी इज ग्रेटर दॅन एबी. म्हणजे कोण मोठे आहे, अँगल मोठे आहेत. अँगल जर मोठे तर अँगलच्या अपोजिट साइड ह्या मोठ्या राहणार आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी, देन AC is greater than AB is called as in a triangle side opposite to the greater angle. म्हणजे ह्या अपोजिट साइड आहे ग्रेटर अँगलच्या. त्यानंतर नेक्स्ट थिअरम, सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलच्या टू साइडची आपल्याला सम करायची. ट्रायंगल एबीसी एनी ट्रायंगल, देन AB प्लस AC म्हणजे ह्या दोन साइडची आपण सम केली, इज ग्रेटर दॅन BC. म्हणजे ट्रायंगल मध्ये टू साइडची आपण जर सम केली तर ती थर्ड साइड पेक्षा मोठी असते. AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. त्याच्यानंतर AB प्लस BC, आता या दोघांची आपण जर सम केली तर ती AC पेक्षा मोठी येणार आहे. म्हणजे AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC. आणि AC आणि BC ची आपण जर सम केली तर ती AB पेक्षा मोठी येणार आहे. म्हणजे AC प्लस BC इज ग्रेटर दॅन AB. अशा प्रकारचा हा एक थिअरम आहे. बघा ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल, देन AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC. आणि थर्ड AC प्लस BC इज ग्रेटर दॅन AB इज कॉल्ड ॲज सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. या थिअरमला म्हणायचं सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. आणि यावर डिपेंड जे सम आहेत ते सम आपल्याला सॉल्व करायचे. हे थिअरम तुम्हाला एकदा कळले का त्यावरील सम सॉल्व करायला आपल्याला इझी जाणार आहे. 1/43 क्वेश्चनची फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. पॉइंट A इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. इफ AX इक्वल टू 2 सेमी देन फाइंड AZ. या ठिकाणी ही फिगर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय पॉइंट A इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. म्हणजे हा जो पॉइंट A आहे हा पॉइंट XYZ ह्या अँगलच्या बायसेक्टरवरती आहे. म्हणजे याचा अर्थ YA हा अँगल XYZ चा बायसेक्टर आहे. त्याच्यानंतर सेग AX परपेंडिक्युलर रे YX हे तुम्हाला त्यांनी फिगरमध्ये दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर
सेक ए झेड परपेंडिक्युलर रे वाय झेड हेही त्यांनी दाखवलेलं आहे आणि ए एक्सची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिली आणि तुम्हाला ए झेडची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता हा जर अँगल बायसेक्टर झाला तर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम येणार आहे. याला आपण म्हणतो अँगल बायसेक्टर थिअरम. म्हणजे याचा अर्थ ए झेडची व्हॅल्यू ए एक्स एवढी आहे, ए एक्सची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आहे, म्हणजेच ए झेडची व्हॅल्यू पण 2 सेंटीमीटर आहे. बघा, पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. हा पॉइंट ए एक्स वाय झेड ह्या अँगलच्या बायसेक्टरवर आहे. सेक ए एक्स परपेंडिक्युलर रे वाय एक्स, त्याच्यानंतर सेक ए झेड परपेंडिक्युलर रे वाय झेड हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. देअरफॉर बाय द अँगल बायसेक्टर थिअरम ए झेड इक्वल टू ए एक्स, देअरफॉर ए झेड इक्वल टू ए एक्सची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आहे आणि मग म्हणून देअरफॉर ए झेड इक्वल टू 2 सेंटीमीटर. देन सेकंड क्वेश्चन 2/43 फिगर ड्रॉ केलेले क्वेश्चन मी रीड करतो. इन फिगर अँगल आर एस टी इक्वल टू 56 डिग्री, सेक पी टी परपेंडिक्युलर रे एस टी, सेक पी आर perpendicular ray SR and sec PR congruent sec PT. Find the measure of angle RSP. State the reason for your answer. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही फिगर दिलेली आहे आणि या फिगरमध्ये sec PT परपेंडिक्युलर रे ST तुम्हाला दिलेलं आहे. sec PR परपेंडिक्युलर रे SR हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर सेक पी आर कॉन्ग्रंट सेक पी टी हेही तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि अँगल आर एस टीचं मेजर तुम्हाला 56 दिलं आहे आणि विचारलं आहे मेजर ऑफ अँगल आर एस पी ह्या अँगलचं मेजर तुम्हाला विचारलेलं आहे. आता हा परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे, त्याच्यानंतर हे दोघे इक्वल आहेत. याचा अर्थ असा का हा जो रे आहे एस पी, हा रे एस पी अँगल आर एस टीचा बायसेक्टर आहे. याला आपण म्हणतो अँगल बायसेक्टर थिअरम. आणि मग मी लिहिले बघा, सेक पी टी परपेंडिक्युलर रे एस टी, सेक पी टी परपेंडिक्युलर रे एस टी, सेक पी आर परपेंडिक्युलर रे एस आर अँड सेक पी आर कॉन्ग्रंट सेक पी टी. याला रिझन आलं गिवन. देअरफॉर बाय द अँगल बायसेक्टर थिअरम, आणि मग अँगल बायसेक्टर थिअरम आपण यूज जर केला तर रे एस पी is the bisector of ray SP is the bisector of angle RST. या अँगलचा तो बायसेक्टर झाला आणि मग हा बायसेक्टर जर झाला असेल तर हा जो अँगल आहे याचं मेजर या मोठ्या अँगलच्या हाफ येणार. देअरफॉर अँगल RSP इक्वल टू 1/2 अँगल RST इक्वल टू 1/2 इंटू RST ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 56. 56ला आपण 2ने जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 28. देअरफॉर अँगल आर एस पी इक्वल टू 28 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन 3/43. मी क्वेश्चन रीड करतो. इन ट्रँगल पी क्यू आर, पी क्यू इक्वल टू 10 सेमी, क्यू आर इक्वल टू 12 सेमी, पी आर इक्वल टू 8 सेमी. फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल ऑफ अ ट्रँगल. तुम्हाला ट्रँगल पी क्यू आर त्यांनी दिलेला आहे आणि यामध्ये पी क्यू इक्वल टू 10 सेमी, क्यू आर इक्वल टू 12 सेमी अँड पी आर इक्वल टू 8 सेमी असं त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं आहे ग्रेटेस्ट अँगल अँड स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे सर्वात मोठा अँगल आणि सर्वात छोटा अँगल तुम्हाला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता क्वेश्चन सॉल्व करताना जर त्याची फिगर आपण ड्रॉ केली तर तो क्वेश्चन सॉल्व करायला आपल्याला इझी जातो. त्याच्यामुळे इथे मी ट्रँगलची फिगर ड्रॉ केलेली आहे. ट्रँगल पी क्यू आर, ट्रँगल पी क्यू आरमध्ये तुम्हाला दिले पी क्यू इक्वल टू 10 सेमी, क्यू आर इक्वल टू 12 सेमी आणि पी आर इक्वल टू 8 सेमी. इन ट्रँगल पी क्यू इक्वल टू 10 सेमी, क्यू आर इक्वल टू 12 सेमी, पी आर इक्वल टू 8 सेमी. आता यामध्ये सर्वात लार्जेस्ट साईड जी आहे
ती आहे क्यू आर, कारण तिची व्हॅल्यू आहे 12 सेमी. म्हणजेच क्यू आर इज ग्रेटर दॅन, क्यू आर कोणापेक्षा मोठी आहे तर पी क्यू पेक्षा, म्हणजे क्यू आर इज ग्रेटर दॅन पी क्यू आणि पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. म्हणजे वाक्य सेंटेन्स तुम्हाला कसं मिळालं बघा, क्यू आर इज ग्रेटर दॅन पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. आणि मग या ठिकाणी आपल्याला क्यू आर ही जी साईड आहे ही साईड सर्वात मोठी तुम्हाला मिळालेली आहे. आता ट्रायंगलमध्ये जर साईड मोठी असेल तर तिच्या अपोजिट अँगल मोठा असतो. म्हणजे क्यू आरच्या अपोजिट अँगल कोणता आला बघा, पी. देअरफॉर अँगल पी इज ग्रेटर दॅन, पी क्यूच्या अपोजिट अँगल बघा पी क्यूच्या अपोजिट अँगल आला आर, अँगल आर इज ग्रेटर दॅन पी आरच्या अपोजिट अँगल आला क्यू. अँगल पी इज ग्रेटर दॅन अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. याला रिझन आलं इन ट्रायंगल अँगल अपोजिट टू द ग्रेटर साईड. अँगल हा अँगल आहे अपोजिट टू द ग्रेटर साईड, म्हणजे ग्रेटर साईडच्या अपोजिट अँगल ग्रेटर असतो, याचा अर्थ असा. आणि मग त्याला आपण रिझन दिलेलं आहे इन ट्रायंगल अँगल अपोजिट टू द ग्रेटर साईड. देअरफॉर ग्रेटेस्ट अँगल ऑफ अ ट्रायंगल, मग त्या अँगलचा ग्रेटेस्ट अँगल कोणता आला आहे तर अँगल पी आलेला आहे. आणि स्मॉलेस्ट अँगल कोणता आलेला आहे तर क्यू. स्मॉलेस्ट अँगल ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू क्यू, म्हणजे सर्वात मोठा अँगल आलेला आहे तुमचा पी आणि सर्वात लहान अँगल आलेला आहे तुमचा क्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन 4/43. क्वेश्चन रीड करतो मी. इन ट्रायंगल FAN अँगल F इक्वल टू 80 डिग्री, अँगल A इक्वल टू 40 डिग्री. फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट साईड ऑफ द ट्रायंगल, स्टेट द रिझन. म्हणजे FAN हा तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये F अँगल जो आहे तो 80चा आहे, A अँगल 40चा आहे आणि तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे ग्रेटेस्ट साईड आणि स्मॉलेस्ट साईड ऑफ अ ट्रायंगल, आणि त्या ट्रायंगलची सर्वात मोठी साईड आणि सर्वात लहान साईड तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता या ट्रायंगलची मी इथे फिगर ड्रॉ केली बघा, FAN. यामध्ये अँगल F आहे 80 डिग्री आणि अँगल A आहे 40 डिग्री. FAN या ट्रायंगलचा थर्ड अँगल आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे ग्रेटेस्ट अँगल आला तुमचा हा 80F आणि स्मॉलेस्ट अँगल आला तुमचा 40 अँगल A. असं आपण सांगू शकत नाही, कारण अँगल N जर आपण फाइंड आउट केला तर तो याच्यापेक्षा पण स्मॉल येऊ शकतो. त्याच्यामुळे हा अँगल तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता हा अँगल तुम्हाला माहिती आहे, हा अँगल माहिती आहे आणि हा अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचं. सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ट्रायंगलचे जे 3 अँगल्स असतात इंटिरियर अँगल, त्यांची सम 180 असते. अशा प्रकारचा थिअरम आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स यामध्ये अभ्यासलेला आहे. देअरफॉर इन ट्रायंगल FAN अँगल F प्लस अँगल A प्लस अँगल N इक्वल टू 180 डिग्री, सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता याच्यात व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्यात. अँगल F ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 80 डिग्री प्लस A ची व्हॅल्यू आहे 40 डिग्री प्लस अँगल A इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची सम आली 120 प्लस अँगल N इक्वल टू 180. आता ही 120 तिकडे गेले तर मायनस झाले. देअरफॉर अँगल N इक्वल टू 180 मायनस 120. देअरफॉर अँगल N इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे Nचं माप तुम्हाला 60 डिग्री मिळालेला आहे. या ट्रायंगलचे 3 अँगल आपल्याला आता माहीत झाले. इन ट्रायंगल FAN आता याप्रमाणेच बघा, आता इथे साईड आपण दिल्यात तर इथे आपल्याला अँगल लिहावे लागेल. म्हणजे अँगल F इक्वल टू 80 डिग्री हे दिलेलं आहे, अँगल A इक्वल टू 40 डिग्री हेही दिलं आहे, अँगल N इक्वल टू 60 डिग्री आपण फाइंड आउट केले. आणि मग अँगल F इज ग्रेटर दॅन 80 मेजर आहे बघायचं, इज ग्रेटर दॅन अँगल N 60 डिग्री इज ग्रेटर दॅन अँगल A. आणि मग हा तुमचा ग्रेटेस्ट अँगल झाला आणि हा तुमचा स्मॉलेस्ट अँगल झाला. आता अँगल जर ग्रेटेस्ट असेल तर त्याच्या अपोजिट साईड ही ग्रेटर राहणार आहे. म्हणजे अँगल Fच्या अपोजिट साईड आली तुमची NA.
म्हणजे एन ए इज ग्रेटर दॅन अँगल एन, एनच्या अपोजिट साईड तुमची आलेली आहे एफ ए, एफ ए इज ग्रेटर दॅन अँगल ए, अँगल एच्या अपोजिट साईड तुमची आलेली आहे एफ एन. आणि याला आपण काय म्हणणार, इन ट्रँगल साईड अपोजिट, ह्या साईड आहेत, साईड अपोजिट टू द ग्रेटर अँगल, साईड अपोजिट टू द ग्रेटर अँगल म्हणजे ग्रेटर अँगलच्या अपोजिट साईड आहेत. देअरफॉर ग्रेटेस्ट साईड ऑफ अ ट्रँगल तुमची आलेली आहे एन ए, ग्रेटेस्ट साईड ऑफ अ ट्रँगल इक्वल टू साईड एन ए, आणि स्मॉलेस्ट साईड ऑफ अ ट्रँगल इक्वल टू साईड एफ एन. म्हणजे सर्वात मोठी साईड जी आहे तुमची तुम्हाला मिळालेली आहे ती एन ए, आणि सर्वात लहान साईड मिळालेली आहे ही एफ एन. आणि मग आपण वाक्य लिहिलेलं आहे बघा, ग्रेटेस्ट साईड ऑफ अ ट्रँगल इक्वल टू साईड एन ए, स्मॉलेस्ट साईड ऑफ अ ट्रँगल इक्वल टू साईड एफ एन.